प्रशासनाच्या वतीनं राहुरी शहरामध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात येत आहे। प्रशासनाच्या या कारवाईचं आम्ही स्वागत करतोय, परंतु प्रशासनानं गोरगरीब लोकांचे अतिक्रमण काढण्या अगोदर धनदांगड्यांचे आणि मोठ्या व्यापाऱ्यांचे पक्के अतिक्रमण काढावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सत्तारबाई शेख यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांमधून केली जाते। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 9325 42 22 32 आणि 77 09 80 59 05। प्रशासनाच्या वतीने राहुरी शहरात अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे। प्रशासनाच्या या कारवाईचं आम्ही स्वागत करत आहोत, परंतु प्रशासनानं गोरगरीब लोकांचे अतिक्रमण काढण्याच्या अगोदर धनदांगड्यांचे आणि मोठ्या व्यापाऱ्यांचे पक्के अतिक्रमण काढावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सत्तारबाई शेख यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांमधून केली जाते। गेल्या 2 महिन्यांपासून जिल्ह्यामधील श्रीरामपूर, राहता आदी तालुक्यामधील अतिक्रमण काढण्यात आले आहेत। गेल्या 2-3 दिवसांपासून राहुरी शहरामधील अतिक्रमणधारकांना नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणलेत। 7 फेब्रुवारी रोजी अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासन सज्ज झालंय अशी माहिती मिळते। दरम्यान शहरामधील गोरगरीब अतिक्रमणधारकांनी आपले नुकसान होऊ नये म्हणून स्वयंस्फूर्तीनं अतिक्रमण काढून घेतले आहे। त्यांच्यावरती रोजगार बुडून उपासमारीची वेळ आली आहे, परंतु धनदांगडे आणि मोठ्या व्यापाऱ्यांचे पक्के अतिक्रमण तसेच आहेत। शहरामधील नवी पेठ, जुनी पेठ, शुक्लेश्वर चौक, शिवाजी चौक, शनी चौक तसेच भागीरथीबाई शाळा रोड आदी परिसरामध्ये मोठ्या व्यापाऱ्यांचे पक्के अतिक्रमण तसेच बसस्थानक, राज्य महामार्गावरील मुळा नदीपासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण आहे। प्रशासनानं प्रथम शहरामधील पक्के आणि अनधिकृत अतिक्रमण काढून घ्यावे। फक्त गोरगरीब यांचे अतिक्रमण काढून त्यांच्यावरती अन्याय करू नये, तसेच मोठ्या व्यापाऱ्यांना पाठीशी घालू नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सत्तारबाई शेख यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांमधून केली जाते। राहुरी शहरामध्ये जे 2-3 दिवसापासून अतिक्रमणाचा विषय चालू आहे, प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतलेली आहे। यासाठी प्रशासनाचं आम्ही अभिनंदन करीत आहे, कारण की अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी रस्ते वगैरे खूप मोठ्या प्रमाणात ब्लॉक होत आहे। परंतु प्रशासनाने या माध्यमातून जे पक्के अतिक्रमण आहे ते देखील काढले पाहिजे, किंवा की फक्त गोरगरिबाचे छोट्या उद्योग व्यवसायाचे नुकसान करून आणि मोठे अतिक्रमण तसे ठेवायचे, असा भेदभाव कुठं करू नये असं आमची प्रशासनाकडे मागणी आहे। तरी प्रशासनाने जे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न म्हणजे चालू आहे, त्याच्यात सरसकट जे काय अतिक्रमण आहे, पक्के असो कच्चे असो, सगळे काढावे अशी आमची विनंती आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय, काहीही कारण चालणार नाही। आपल्या बाच्चीचं लग्न आहे, आपण येणार नसता? हो हो, भेटू आपण। बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून। हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस। सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही। लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर। बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर।